नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण झटपट अशी कुकरमध्ये तयार होणारी माझ्या पद्धतीने राजम्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं आहे. जिरं मोहरी चांगली आपली तडतडलेली आहे. त्यामध्ये एक मी इकडे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे. चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे, 2 पाकळ्या. परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर आपण इकडे टोमॅटो घालून घेणार आहोत, एक टोमॅटो बारीक चिरलेला. मग मसाले घालून घेणार आहोत. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. मसाले घालून आपले झालेले आहेत. परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये घरगुती कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं आहे. मग इकडे मी दह्याची पेस्ट केलेली आहे, 2 चमचे दही आणि 1 चमचा बेसन ते घालून घ्यायचं आहे. हे घातल्याने भाजी खूपच छान आणि टेस्टी बनते. त्यानंतर राजमा आणि एक कच्चा बटाटा उभे स्लाइड्स करून घालायचा आहे. मग 1.5 कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. मग कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे, कोथिंबीर घालून झाकण लावून मस्तपैकी ह्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. बघू शकता आपली शिट्टी झालेली आहे आणि आपली राजम्याची भाजी पण झालेली आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राइबर करायला विसरू नका. धन्यवाद.